नमस्कार मंडळी, रेश्माज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आज झटपट होणारी आणि पौष्टिक अशी रेसिपी पाहतोय। अतिशय रुचकर अशी होते। एकदा या पद्धतीने बनवाल ना तर परत परत आठवड्यातून 2 वेळा तरी ही आमटी तुम्ही नक्की बनवाल, ही माझी गॅरंटी। चला तर मग फार वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। इथं मी 1 कप मसूर डाळ घेतलेली आहे। कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत आपण। धुवून घ्यायची स्वच्छ आणि झाकण लावून 3 शिट्ट्या करून घ्यायच्या। आता डाळ शिजायला ठेवले। डाळ शिजेपर्यंत पुढची प्रोसेस पाहूयात। तर इथे मी साहित्यामध्ये फार काही नाही आहे, घरात आहे तेच आहे। 1 कांदा उभा स्लाइस करून कट करून घेतलेला आहे। अद्रक आणि लसूण आहे थोडंसं। लाल तिखट आहे, लाल रंगासाठीचं आणि तिखटाचं दोन्हीही तिखट आहे हे। कोथिंबीर आणि 1 लालसर रंगाचा टोमॅटो घ्यायचा। टोमॅटो मऊसर लालसर रंगाचा घेतला की पटकन मऊ होतो आणि आमटीत छान लागतो, त्यामुळे लालसर रंगाचा टोमॅटो घ्यायचा। डाळ ही 3 शिट्ट्यामध्ये अगदी मऊसर शिजली जाते, त्यामुळे जास्त शिट्ट्या करायचं नाही, फक्त 3 करायच्या आणि गॅस बंद करून अशी मऊसर डाळ आपल्याला भेटून जाते। डाळ चांगली शिजवून घेतली, साहित्यही घेतलेलं आहे। आता डाळ थोडी घोटून घेतली पळीने आणि लगेचच गॅसवरती कढई ठेवून घेतली। कढईमध्ये रोजच्या भाज्यांच्या पेक्षा थोडंसं तेल जास्त घालणार आहे मी। ही 1 पळी तेल घातलं आणि अजून अर्धी पळी इतकं तेल घालणार आहे। तेल चांगलं कडकडीत गरम झालं की खमंग फोडणी करून घेऊयात। फोडणीमध्ये पहिल्यांदा घातली मोहरी। मोहरी तडतडली की घालायचे जिरे। जिरे चांगले तडतडले की कढीपत्त्याची 5 ते 7 पानं घालून घ्यायची आणि हे सगळं खमंग भाजून घ्यायचं। फोडणी छान बसली आमटीला की आमटी अगदी खमंग लागते। आता घालायचा लसूण। लसूण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान परतून घ्यायचा। लसूण जेवढा फोडणीमध्ये परतला जाईल तेवढी याची टेस्ट आमटीमध्ये खूप अप्रतिम अशी येते। गुलाबी रंगावरती छान लसूण भाजून झाला की लगेचच कांदा घालून घ्यायचा। कांदा आवडत असेल तर घालू शकता, कोणाकोणाला आमटीमध्ये कांदा आवडत नाही घातला तरीही चालेल। आमच्याकडे आवडतो म्हणून मी 1 कांदा घातलेला आहे, पण कांद्याने टेस्ट खूप छान येते। आता कांदा चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घेऊ। 2 मिनटं कांदा असा एकसारखा हलवत छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घेऊयात। कांदा मिनिटभर परतून घेतला। आता वरून घालायचा टोमॅटो। टोमॅटोही छान मऊसर होईपर्यंत परतून घ्यायचा, म्हणूनच सांगितलं टोमॅटो अगदी पिकलेला लालसर घ्यायचा। लालसर घेतल्यामुळे पटकन मऊसर होईल आणि आमटी चवदार लागेल। सगळं व्यवस्थित परतून घेऊन सुके मसाले यामध्ये ॲड करून घेणार आहोत आपण। आता मिनिटभर हे सगळं मऊसर होईपर्यंत छान परतून घेतलं एकसारखं हलवत। आता वरून घातली 1 चुटकी हळद। सुके मसाले या ठिकाणी घालायचे आणि पुढे आपण थोडंसं पाणी घालणार आहोत यामध्ये, त्यामुळे आपले सुके मसाले जळणार नाहीत। थोडीशी हळद, धना-जिरा पावडर अर्धा टीस्पून घातलेली आहे आणि जी बेडगी मिरचीची पावडर आणि तिखटासाठीचं जे तिखट एकत्र घेतलं होतं ते दोन्ही मी यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि घरगुती साठवणीचा मसालाही थोडासा यामध्ये घालणार आहे, त्यामुळे काय होईल अगदी छान अशी आमटी रुचकर अशी लागेल। तुमच्याकडे असेल तर घाला, नाहीतर लाल तिखट घातलं फक्त तरी चालेल। आता अर्धा टीस्पून घरगुती घाटी मसाला घातलेला आहे मी। हा मसाला जर नसेल तुमच्याकडे तर लाल तिखट किंवा कांदा लसूण मसाला घातला तरीही चालेल। आता थोडंसं पाणी घालायचं आणि हे सगळं व्यवस्थित शिजवून घ्यायचं। यामुळे काय होईल, आपल्या कोरड्या मसाल्यांचा आमटीला वास येणार नाही, ते व्यवस्थित असे इथं शिजले जातील आणि आमटीमध्ये त्याची टेस्ट अप्रतिम अशी लागेल। सगळं व्यवस्थित तेल सुटेपर्यंत आता शिजवून घेऊयात। हे लालसर रंग एवढा बेडगी मिरचीच्या पावडरीमुळे आलेला आहे बरं का, आणि तिखटासाठीचं तिखट घाटी मसाला दोन्ही घातल्यामुळे रंग अप्रतिम असा येतो। तुम्हाला हा रंग पाहून असं वाटतंय का की आमटी खूप तिखट होणार आहे, तर अजिबात नाही। ज्याने फक्त रंग येतो अशी रंगाची पावडर मी बेडगी मिरचीची यामध्ये वापरली आहे, त्यामुळे याचा रंग खूप लालसर असा आलेला आहे। आता हे सगळं तेल सुटेपर्यंत परतवून घेतलं आणि डाळ घालून घेतली। डाळ घालून घेतल्यानंतर सगळी डाळ यामध्ये मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। डाळ अशीच मऊसर शिजवून घ्यायची, यामुळे काय होईल आमटीचा दाटसरपणा छान येईल आणि चविष्ट आणि स्वादिष्ट आमटी भेटून जाईल।
सगळी डाळ यामध्ये मिक्स करून घ्यायची आणि वरून आपल्याला जेवढी पातळ आमटी हवी आहे तेवढं पाणी घालून घ्यायचं। आता सगळी डाळ एकसारखी मिक्स करून घेतली, वरून घातलं पाणी। आता कुकरमध्ये थोडंसं पाणी घेऊन मी यामध्ये घातलेलं आहे। आता सगळं पाणी यामध्ये घालून घ्यायचं। मला एवढी पातळ हवी आहे आमटी म्हणून मी एवढं पाणी घातलेलं आहे। तुम्हाला यापेक्षा जर पातळ हवी असेल, भाकरी चपाती चुरून खायची असेल तर तुम्ही यामध्ये अजून पाण्याचं प्रमाण वाढवू शकता। मला एवढं पाणी पुरेसं होतं म्हणून मी जास्त पाणी घातलेलं नाही आहे। वरून घालायचं चवीपुरतं मिठाचं तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथं कमी जास्तही करू शकता। वरून मीठ घातल्यानंतर सगळी आमटी पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायची आणि चांगली हिला खळखळून मोठ्या गॅसवरतीच उकळी आणायची। मोठ्या गॅसवरती यासाठी म्हणते कारण आपली डाळ आपण अगोदरच कुकरमध्ये शिजवून घेतलेली आहे आणि जर बारीक गॅसवरती हिला उकळी काढून घ्यायची म्हटलं तर ती डाळ अजूनच शिजली जाते आणि चव तिची चांगली लागत नाही। त्यामुळे डाळ किंवा डाळ तडका, हॉटेलसारखी डाळ, कोणतीही डाळ करायची असेल आणि ती जर कुकरमधून शिजवून घेतलेली असेल ना तर तिला मोठ्या गॅसवरतीच उकळी काढून घ्या। तुम्ही एकदा ट्राय करून पहा, तुम्हाला फरक नक्की जाणवेल। चला आता डाळीला उकळी काढून घेऊयात। इथे आपल्या डाळीला अगदी खळखळून छान उकळी काढून घेतलेली आहे मी। उकळताना डाळीचा रंग किती सुरेख दिसतोय। जितकी डाळ आपली दिसायला छान दिसते ना तितकीच खायला अप्रतिम अशी आहे। त्यामुळे ही डाळ नक्की करून पहा। चला आता आपली डाळ रेडी झालेली आहे। वरून घालायची चांगली स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली हिरवीगार अशी कोथिंबीर घालून अजूनच आपल्या आमटीची चव आपण वाढवलेली आहे। आता एका बाउलमध्ये डाळ सर्व करून दाखवते, किती छान झालेली आहे पाहू शकता। तर मंडळी, कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि तुम्ही जर ही रेसिपी ट्राय केली तर ती कशी झाली हेही मला नक्की सांगा। भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त रहा। रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। बाय।